परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे अत्याधुनिक रुग्णालय रूपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय. ब्राह्मण विद्यालयासमोरील वर्तकनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. नव्या रुग्णालयामध्ये 100 खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा एक प्रकल्प दिलासा देणारा ठरणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्ण सेवेसाठी आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलेलं आहे. या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील, राजेंद्र फाटक, राधिका फाटक, विमल भोईर, कल्पना पाटील, भगवान देवकाते इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. त्याचबरोबर लोकमान्य नगर परिसरातील सिद्धिविनायक उद्यानाचं नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याचा देखील या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला विभाग प्रमुख श्री रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे, विभाग संघटिका टीना डिसोजा, वैभव दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उद्यानाच्या नूतनीकरणामुळे स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्यदायी, स्वच्छ आणि आकर्षक असा नवा मनोरंजनाचा परिसर उपलब्ध होणार असून लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, पायवाटा, वृक्ष लागवड आणि हरित परिसर आनंदीबाई जोशी रुग्णालय हे प्रसूतिगृह पूर्ण ठाण्यामध्ये परिचित होतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्याचं निर्माण त्यावेळेस केलं होतं आणि त्यासाठी जो काही महापालिकेच्या माध्यमातून निधी लागेल तो दिला होता. एकनाथ शिंदे साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यावेळेस ह्या प्रसूतिगृहाला निधीची आवश्यकता असेल त्यावेळेस तो निधी उपलब्ध करून दिला होता. आजही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये या प्रसूतिगृहासाठी निधीची आवश्यकता होती, म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केला स्थानिक आमदार म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 25 कोटी रुपयाचा निधी या आनंदीबाई जोशी रुग्णालयासाठी दिलेला आहे. प्रामुख्यानं बेसमेंट तळ अधिक 3 मजल्याची ही इमारत आहे. 25 कोटी रुपये त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका खर्च करत आहे. परंतु तरी सुद्धा भविष्यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ही इमारत सुसज्ज असावी, अजून वरती 4 ते 5 माळे चढता यावे यासाठी ती आरसीसीची प्रोव्हिजन तशी आम्ही या ठिकाणी आज करतोय आणि आता 25 कोटी रुपये आणि भविष्यामध्ये अजून 25 कोटी रुपये अशा पद्धतीची ती तजवीज करण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना केलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही हे 3 माळ्याचं इस्पितळ सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करू, कारण या इस्पितळ बंद असल्यामुळे या ठिकाणी गोरगरीब जी बिचारी प्रसूतिगृहासाठी येणारे जे पेशंट आहे ते आम्ही चिंतामणी दिघे लोकमान्य नगरला आम्ही शिफ्ट केलेले. त्या ठिकाणी 35 वॉर्ड आम्ही ह्या 35 बेड या प्रसूतिगृहासाठी निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे भविष्यामध्ये ह्या वर्तकनगर, लोकमान्य नगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आम्ही ही इमारत सुसज्ज अशी करतोय. भविष्यामध्ये वरचे जे 4 माळे वाढवणार आहोत त्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा जो खर्च आहे तो गरीब पेशंटकडनं न घेण्याची जी राज्य शासनाची भूमिका, ती योजना या ठिकाणी आम्ही चालू करून देणार. जसं स्वर्गीय गंगूबाई शिंदे रुग्णालय चालू आहे, जसं इंद्रबाई सरनाईक रुग्णालय नळपाडा येथे चालू आहे, तशाच पद्धतीचं वर्तकनगरला सुद्धा हे रुग्णालय असं चालू करण्याचा आमचा मानस आहे. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गरजा आहेत त्याचा विचार करून नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून निधी उपलब्ध करून दिला. आयुक्त सौरभराव यांचेही आभार व्यक्त करतो. आमचे संजय कदम, गव्हाणे पासून सगळे आमचे अधिकारी वर्ग, बिरारी आणि अनेक जे महापालिकेचे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या हॉस्पिटलच्या पाठपुरावा मी करत असताना योग्य ते सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही ऋणी आहे. या भागातील सर्व लोकप्रतिनिधी, आमच्या शहर प्रमुख राजू फाटक आहेत, आमचे हरिश्चंद्र पाटील आहेत, आमच्या फाटक ताई आहेत, ते बरोबर त्याचबरोबर कल्पनाताई पाटील आहे, आमच्या विमलताई भोईर आहेत. या सगळ्या लोकप्रतिनिधींनी वारंवार या हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केल्यामुळे ही हॉस्पिटलची सुसज्ज इमारत आज या ठिकाणी होत आहे. त्यामुळे त्यांचंही मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. कोरस हॉस्पिटलमध्ये देखील सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. कोरस हॉस्पिटल नाही, त्यामध्ये आपण दिघे साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सुविधा देत असताना एक दुसरा माळा जो आहे तो 35 बेडसाठी आरक्षित केलेला आहे. कारण हे हॉस्पिटल बंद पडल्यानंतर जे पेशंट्स आहेत ते
गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, भीमनगर, वर्धकनगरचे पेशंट्स फार मोठ्या प्रमाणात तिकडे जातात, कारण ओपीडीला जवळजवळ 600 ते 700 पेशंट्स त्या ठिकाणी दररोज असतात. त्यामुळे या परिसरातील जनतेला एक महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाची जी गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ते पेशंट जाऊ शकत नाही, कारण लांब पडतं. तर त्यामुळे याच ठिकाणी ह्या आरोग्य सुविधा देण्याचा आमचा जो विचार आहे तो विचार आता पूर्णत्वाला येत आहे. आणि आपल्याला ही कल्पना आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्याच्या सुविधेवर जास्तीत जास्त महापालिकेच्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे अशी भूमिका ठेवली आणि आज आम्ही त्या पद्धतीनं या परिसरातील सगळे शिवसैनिक कामाला लागलोय आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय.